नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरंच काहीची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करणार आहोत आणि ही बातमी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या अहवालासंदर्भातली आहे. एसटीचं विलिनीकरण शक्य नाही अशी माहिती आता मिळताना दिसतेय, कारण त्या अनुषंगानं आता जो अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिलेला होता तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला गेलेला आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये हा अहवाल मांडला गेलेला आहे आणि राज्य मंत्रिमंडळात हा अहवाल मांडल्यानंतर एसटीचं विलिनीकरण यामध्ये शक्य नसल्याचं एकंदरीतच सूत्रांकडनं समोर येताना दिसतं आहे. याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आहेत फोन लाईनवरनं. संदीपजी, एसटी महामंडळाचं जे विलिनीकरण आहे ती कदाचित शक्य नाही अशी माहिती सूत्रांकडनं मिळते. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, हे मी आपल्याकडूनच ऐकतो आहे की एसटी महामंडळाचं विलिनीकरण कदाचित शब्द जरा एसटी कामगारांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. खरं तर एसटीने या राज्याची अनेक वर्ष इमान एतबारी सेवा एसटी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्या समितीचा अहवाल पॉझिटिव्ह असावा आणि त्या अहवालाकडे सर्व राज्यातल्याच कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि तेव्हा आम्हाला अशी अपेक्षा आहे की तो अहवाल पॉझिटिव्ह यावा. परंतु या सर्व गोष्टीमध्ये 125 दिवस जवळजवळ संप चाललेला आहे. जनता वेगळ्या बाजूनी आणि लोकांचं बघायचा दृष्टिकोन वेगळ्या बाजूनी, आत्महत्यांची कारणं आहेत आणि अनेक गोष्टी यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं या अहवालाकडे खूप लक्ष लागलेलं आहे. तेव्हा अपेक्षा तरी अशीच आहे की अहवाल तो पॉझिटिव्ह यावा. परंतु कुठेतरी या गोष्टीतून मध्यमार्ग निघाला पाहिजे. हजारो कर्मचारी आमचे सस्पेंड आणि डिसमिस आहेत आणि त्यांना त्यांच्या आज चुली विझलेल्या आहेत. तेव्हा यावरती राज्य सरकारनं एक चांगला निर्णय घ्यावा अशा प्रकारची भावना आमची आहे. बरं, पण एकंदरीतच या सगळ्या बाबी एकंदरीतच न्यायप्रविष्ट असताना आणि आता हायकोर्टात हा जो अहवाल आहे तो देखील मांडला गेलेला होता, त्यानंतर आता मंत्रिमंडळासमोर मांडला गेला आहे. सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या अनुषंगानं सध्या तरी विलिनीकरण शक्य नाही की काय असंच दिसतंय. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आहेत फोन लाईनवरनं. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. एसटीचं विलिनीकरण शक्य नाही की काय अशी माहिती सूत्रांकडनं मिळतेय. मंत्रिमंडळामध्ये हा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल देखील मांडला गेल्याचं समजतंय. आपली पहिली प्रतिक्रिया? ज्या वेळेला आम्ही सांगितलं की समितीचा अहवाल त्या ठिकाणी तुम्ही सार्वत्रिक करा, कोर्टात दिलेला अहवाल सार्वत्रिक करा, त्याच वेळेला बचावात्मक भूमिका परिवहन मंत्री घेताना दिसले आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून विलिनीकरणाच्या बाबतीत कधीच हे सरकार सकारात्मक नव्हतं. विलिनीकरण नव्हे परंतु विलिनीकरण सदृश्य आर्थिक लाभ सवलती या गोष्टीच्या बाबतीत सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी चर्चा किंवा समन्वय करायला तयार नाही. 80-90 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, आत्महत्या केल्यानंतर कधी या सरकारला जाग येणार हा आमचा खराच सवाल आहे आणि मला वाटतं आता अंत पाहू नये. मला वाटतं उद्या अधिवेशन आहे, अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारू, परंतु आज एसटी कर्मचारी आज या ठिकाणी अपेक्षेनं पाहतोय. मला वाटतं त्यांनी तात्काळ त्यांच्याशी चर्चा करून त्यातनं मार्ग काढायला हवाय. कसा काढायचा, काय काढायचा हे त्यांच्या समन्वयकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. परंतु आम्ही लक्षच देणार नाही, तुम्ही मरा, तुम्ही काय करायचं ते करा, अशा हट्टवादी भूमिकेतनं सरकारला चालता येणार नाही. सरकारनं याची नोंद घ्यायला पाहिजे. प्रवीणजी, पण अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडावाच लागेल हे तर आपण सगळेच जाणतो. मांडण्याची एकंदरीतच तयारी देखील आपल्या सगळ्या विरोधकांची झाली असणार आहे. मात्र एकीकडे एसटीचे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, सातत्यानं आपली भूमिका ठामपणे म्हणतायत जर विलिनीकरण झालं नाही तर जो आंदोलन आहे किंवा जे संपाचं हत्यार उपसलंय ते मागे घेतलं जाणार नाही. मग तोडगा निघणार तरी कसा? अहवाल तर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनी नाही असंच एकंदरीत दिसतंय, माहिती तशी सूत्रांकडनं मिळतेय. तर मग आता तोडगा निघणार कसा? आपल्या म्हणण्यामध्ये काही अंशी तथ्य आहे, परंतु 100% तसं नाही आहे. आता त्या ठिकाणी आत्महत्या, मृत्यूचं वाढतं प्रमाण, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक घरची परिस्थिती, त्यांचा संसार चालवणं अवघड झालंय आणि त्याच्यामुळे मधला समन्वयातला मार्ग काढण्याच्या मनस्थितीत सुद्धा
हा. कर्मचारी असल्याचं थेट काही कर्मचारी प्रतिनिधी माझ्याशी बोलत असतात. हा. आणि म्हणून मला वाटतं त्यांना बोलवून समजावून चर्चा करून विलिनीकरण समजा नसेल तर त्या विलिनीकरणाचे सगळे लाभ कसे देता येईल, हा. त्या आधारे कशी त्यांना मदत करता येईल, असा काहीतरी त्यांना सहानुभूती वाटेल अशा प्रकारचा निर्णय घेणं आवश्यक आहे ना. तुम्ही बरोबर. बोलणारच नसाल, चर्चाच करणार नसाल आणि विलिनीकरणाच्या नावावर तुम्ही त्या ठिकाणी झिडकारून देणार, तर असं चालणार नाही ना. जी जी कारण म्हणजे ते काहीतरी महाराष्ट्राच्या सकारात्मक तोडगा यामधनं निघणं तर गरजेचं आहे आणि तो लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे. आपण आशा करूया की अधिवेशनात तर हा मुद्दा मांडला जाईलच आणि एकंदरीतच या महत्त्वाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल. प्रवीणजी धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. यानंतर पुढची एक आणखीन महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ही बातमी युक्रेन रशिया युद्धाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाची आहे. जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे की काय, अशीच एकंदरीत सध्याची स्थिती आहे असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावरनं आता म्हणावं लागणार आहे. कारण रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरॉव्ह यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावरून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे की काय आणि अणुयुद्ध होण्याची दाट शक्यता आहे की काय, असंच एकंदरीत त्यांच्या वक्तव्यावरनं निष्कर्ष काढावा लागेल. रशियानं युक्रेनला आता अणुहल्ल्याची धमकी दिल्याचं या एकंदरीत लाव्हरॉव्ह यांच्या वक्तव्यावरनं चर्चा होऊ लागलेली आहे. तज्ज्ञ देखील तसंच मत व्यक्त करतायत आणि हे युद्ध संपूर्ण जगासाठी खूप विध्वंसकारी, विनाशक आणि अडचणीचं असेल असं देखील एकंदरीत या सगळ्या त्यांच्या वक्तव्यावरनं आता निष्कर्ष काढला जातोय. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरॉव्ह यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावरून हाच निष्कर्ष सध्या काढला जातो आहे. या अनुषंगानं आता पुतिन नेमका काय निर्णय घेतात. युक्रेनवर आधीच रशियन सैन्याचा हल्ला सतत सुरू आहे आणि त्यात आता अणुहल्ल्याची देखील धमकी दिली गेलेली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन दरम्यान जो तणाव आहे तो कायम आहे. लष्करी हल्ले जे आहेत युक्रेनवर रशियन सैन्याचे ते सतत सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये पुन्हा एकदा आज चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं एक नवी मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे. युक्रेनच्या पूर्वेकडचं जे शहर आहे खार्किव, ज्या शहराला सध्या रशियन फौजांनी लक्ष्य केलेलं आहे, हे शहर भारतीयांनी तातडीनं सोडावं अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयानं केलेली होती. तशा सूचना जारी केल्या गेलेल्या होत्या आणि सोबतच ऑपरेशन गंगा जे केंद्र सरकारकडनं राबवलं जात आहे सध्या युद्ध पातळीवर, या ऑपरेशन गंगामधनं जास्तीत जास्त भारतीय नागरिकांना, भारतीय विद्यार्थ्यांना जे युक्रेनमध्ये अडकून पडलेत त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रोमानिया, पोलंड, मोल्डोवा या आजूबाजूच्या देशांमधनं या ज्या सगळ्या फ्लाईट्स आहेत त्या भारतीय नागरिकांना घेऊन भारतात आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि येत्या काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात ही उड्डाणं या देशांमधनं भारतात येणार आहेत. मात्र दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की खार्किव सोडण्याच्या सूचना भारतीय नागरिकांना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं केलेल्या आहेत. आणि याच संदर्भात आपण आता अधिक चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत ब्रिगेडियर राहुल भोसले आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राहुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आताची जी परिस्थिती आहे युक्रेनमधली ती अतिशय अडचणीची आहे. एकीकडे लष्कर रशियाचं सातत्यानं वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ले करतंय, दुसरीकडे अणुयुद्धाची धमकी आता दिली जाते. एकीकडे चर्चा तर सुरू आहे रशिया आणि युक्रेन दरम्यान, मात्र चर्चेतनं काही सकारात्मक तोडगा निघत नाहीये. आपली पहिली प्रतिक्रिया. बरोबर आहे, तुम्ही जे सांगतायत ते अगदी स्थिती अगदी तणावपूर्ण आहे. टेन्शन फार जास्त आहे आणि जी अणुबॉम्बची जो धमकी दिलेली आहे तो वास्तविक रूपाने ती धमकी नाही आहे, पण वास्तविक रूपाने पण ती मेन्शन करणं मतलब त्याच्याबरोबर बोलणे ही एकदम धमकी होऊन जाते. त्यामुळे काय स्थिती अगदी चिंताजनक आहे.
पहिल्यांदा तर हे आहे की रशियाचा एम त्याचा एम काय आहे इथं युक्रेनमध्ये. हा. रशिया नॅटो जी सेना आहे, नॅटोच्या सेनाला रशिया दूर राहायला चालते आणि युक्रेन नॅटोला मेंबर होई नये, हीच त्याची मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. जोपर्यंत हे ऑब्जेक्टिव्ह साध्य नाही होणार तोपर्यंत माझ्या विचाराने ही रशियाची ऑफेन्सिव्ह जो आहे मोहीम आहे ती चालू राहील. अच्छा, त्यांनी सगळ्या म्हटलं इतकं जादा रिस्क घेऊन हे ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे आपलं ऑपरेशनल एम, लढाई हम कोणी पण सुरू करतो त्याचं पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह असतं. तर पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह जो रशियाचा आहे ते युक्रेनने नॅटोमध्ये जॉईन व्हायला नको पाहिजे. युक्रेनने नॅटोचा रशियाजवळ त्याचा सेना डिप्लॉय नाही झाली पाहिजे, हेच रशियाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे जेव्हा एकीकडे थेट रशियाकडनं देखील इशारा दिला गेलाय नाटोला की तुम्ही लष्करी मदत देऊ नका युक्रेनला, नाहीतर गंभीर परिणाम होतील. म्हणजे एकीकडे चर्चा सुरू ठेवली आहे रशियानं युक्रेनसोबत, शिष्टमंडळ त्यांचं बेलारूसमध्ये चर्चा तर करतंय. दुसरीकडे लष्करी हल्ले सातत्यानं सुरू आहेत युक्रेनमधल्या वेगवेगळ्या शहरांवर. कीव आणि खार्किवमध्ये जी दोन महत्त्वाची शहरं आहेत युक्रेनमधली, त्या शहरांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न तर सुरू आहेत रशियन लष्कराचे. तर दुसरीकडे अणुहल्ल्याची देखील धमकी दिली जाते. त्यामुळं सगळ्या बाजूंनी युक्रेनवर, नाटो देशांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न रशियाकडनं होतोय. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? ते दबाव नाटोच्या बरोबर युक्रेनवर पण दबाव चाललेला आहे. रशियाच्या प्रेसिडेंट पुटिनचा अनुमान होता की युक्रेनला मी थोडा हमला करायचा, म्हणजे अटॅक करून ऑफेन्सिव्ह लिहून पद्धती अगर मी करू तर मला त्याच्यावर युक्रेन लवकरच सरेंडर करेल, ही त्यांचा अनुमान होता. पण तो अनुमान आधी चुकलेला आहे. कारण आपण बघत आहे 24 तारखेला रशियाने ऑफेन्सिव्ह लॉन्च केलं, 24 फेब्रुवारीला. बरोबर. आज एक आठवडा झालेला आहे. एक आठवड्यामध्ये रशियाचे जो ऑफेन्सिव्ह युक्रेनने अगदी चांगल्या तऱ्हेचे त्याला प्रमाण केलेला आहे. चांगली तऱ्हे त्याचा ऑफेन्सिव्हचा स्टॉप करायला त्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे रशियाला आम्ही एकदम परिस्थिती त्याच्या विचारात आहे की पुढे काय करायचं. कारण जितकी जास्त आपण ऑफेन्सिव्ह या आर्टिलरी एअर स्ट्राईक्स वगैरे करू तितकं जास्त इंटरनॅशनल प्रेशर रशियावर होत आहे. आपल्याला माहित आहे UN जनरल असेंब्लीच्या सेशन मध्ये तकरीबन सगळ्या देशांनी रशियाचा टीका केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो प्रेसिडेंट पुटिनचा एम होता की आम्ही लवकरात लवकर ही मोहीम सक्सेसफुल वो काही आता दिसत नाही. त्यामुळेच हे पुन्हा न्यूक्लिअर या अणुबॉम्बचा संबंध आलेला आहे. आता हे अणुबॉम्ब युक्रेनने 1990 मध्ये युक्रेनने रशियाच्या संधी केली होती आणि जितने भी अणुबॉम्ब युक्रेनमध्ये होते ते सगळे रशियाला सोपून झालेले होते. त्यामुळे एक तरह युक्रेनने आपले अणुबॉम्ब रशियाला गेलेले होते, रशियाकडे सोपून दिलेले होते. बरोबर. पण आता काय स्थिती आहे, आता स्थिती हे झाली केलंय, एक प्रकारे इशारा दिलाय. त्या इशाऱ्यावरनं तर असं वाटतंय की कदाचित या सगळ्याचा परिणाम थेट होऊ शकेल येत्या काळात. कदाचित रशियाची काय नेमकी पावलं असतात या संदर्भात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुलजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. आपण पाहिलं की नेमकं कशा प्रकारे रशियाकडून युक्रेन, नाटोचे देश या सगळ्यांवर एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अणुहल्ल्याच्या बाबतीतली वक्तव्य आता केली जात आहेत. एकीकडे या सगळ्या गोष्टी चालू आहेत, दुसरीकडे जे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत, खार्किव सारखं शहर असेल, कीव सारखं शहर असेल, या सगळ्या भारतीय नागरिकांना युक्रेनचे जे आजूबाजूचे देश आहेत या देशांमधल्या सीमांमध्ये त्यांना बोलवलं गेलं. त्यानंतर तिकडनं आता त्यांना भारतात आणण्याची व्यवस्था ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत भारत सरकारतर्फे केली जाते. आतापर्यंत किमान 1200 जे विद्यार्थी किंवा नागरिक आहेत त्यांना भारतात आणलं गेलेलं आहे. ऑपरेशन गंगा नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे त्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया. युद्धग्रस्त भागात तिरंगा मदतीला.
तिरंग्यामुळे मार्ग झाला सुकर. तिरंग्यामुळे भारतीय विद्यार्थी सुखरूप. युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी केलेला हा जयघोष. हा जयघोष आहे आपल्या मातृभूमीचा. आपल्या मातृभूमीत सुखरूप आणि सुरक्षित परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. युद्धग्रस्त भागात देशापासून हजारो मैल दूर असताना या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला आला तो तमाम भारतीयांचा अभिमान असलेला तिरंगा. अनेक अडचणींचा डोंगर पार करत युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडत असताना या विद्यार्थ्यांनी तिरंग्याचा आसरा घेतला. युक्रेनची सीमा पार करून लगतच्या देशांमधील सीमांमध्ये प्रवेश करत असताना या विद्यार्थ्यांचा प्रवास आपल्या तिरंग्यामुळेच सुकर झाला. एक्चुअली हमारे जो फ्लैट है, फ्लैट के यहाँ पर आर्मी से हमारी ऐसी बात हुई थी, तो वो कह रहे थे कि आपका जो है इंडियन फ्लैग है और आप इंडियन हो तो आपको इतनी डरने की ज़रूरत नहीं है क्योंकि इंडिया रशिया का सब ठीक चीज़ है. तो हम लोग ने वैसी फटाफट फ्लैग अरेंजमेंट की और जैसी हमारी बस जैसी ही हुई तो हम लोग ने बस के सामने 2 इंडियन फ्लैग प्रॉपर बिगेस बड़े बड़े लगा दिए ताकि हमको फ्री क्लियरेंस मिले. और एक्चुअली वो काम किया क्योंकि इंडियन फ्लैग देखे लोगों ने देखा कि ये सब इंडियन बच्चे मेडिकल स्टूडेंट्स हैं तो उनको हमको अलाउंस मिलता है. कैसे यस मैम, वो फ्लैग मैंने अरेंज करा था. मैं भाग के जाके मार्केट गया, कलर स्प्रे लेके आया, फिर मैंने 6 कलर स्प्रे खरीदे. फिर मैं दूसरी दुकान पे गया, मैं कर्टन लेके आया, मैंने कर्टन काटा, फिर वो हैंड टू हैंड स्प्रे बनाया और वो मेरे पास वीडियो भी है. फिर हम जब घर से निकल रहे थे पूरी बस पे फ्लैग लगाए, फिर हमने नेशनल एंथम गाया, उसके बाद फिर हम निकले. विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थीच नाही तर काही पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही तिरंग्याचा सहारा घेत आपापली सुटका करून घेतल्याची माहिती भारतीय विद्यार्थ्यांनी दिली. तो कहीं पर मैं पढ़ रही थी कि एक टर्किश बच्चे ने, एक पाकिस्तानी बच्चे ने, सबने भारत के झंडे पकड़ लिए थे ताकि उन्हें उनको हेल्प मिल रही थी मैम जल्दी, जिसमें मैं ऐसी भारतीय झंडा काम आया. जी, भारतीय झंडे और भारतीय दोनों काम है. परदेशात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेक जण आपल्या मायभूमीला विसरतात. मात्र अडीअडचणीच्या क्षणी आपला देशच आपल्या मागे उभा राहतो याची प्रचिती जणू युक्रेनच्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिरंग्याच्या रूपात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.